नमस्कार. मी प्रसाद सपकाळ आपल्या सर्वांचं आजच्या चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो. आदरणीय स्मितागिरी मॅडम, आपण या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. आज आपण जन्मांक 8 असलेल्या व्यक्तींना 2025 हे वर्ष कसं जाणार आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. जन्मांक 8 म्हणजे कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा जन्मांक 8 असतो. 8 अंकांची लोक म्हणजे एक ज्ञानाचं भांडार असतात. त्यांच्याकडं प्रचंड ज्ञान असतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत की 2025 मध्ये यांच्यासोबत काय घडू शकतं. खरं म्हटलं तर 2024 साल यांच्यातली काही लोकांसाठी खूप चांगलं गेलेलं आहे आणि काही लोकांसाठी खूप खडतर गेलेलं आहे. ते 8 अंकांचं तत्व तसं असतं. तर 2024 हे वर्ष 8 अंकावरती होतं. म्हणजे 2024 ची जर तुम्ही बेरीज केली तर ती 8 येत होते. परंतु 2024 मध्ये 2, 0, 2, 4 हे सर्व चारही सम अंक होते आणि हे चारही अंक 8 अंकांसाठी पूरक नव्हते. त्यामुळे यांना या वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली लागली असावी आणि बरेच आपल्या मनाच्या विरुद्ध घटना घडलेल्या असतील किंवा काही प्रमाणात अपयशाला सामोरं जावं लागलेलं असेल. परंतु 2025 या वर्षामध्ये यांना एक आशेचा किरण दिसणार आहे. कारण की 2025 मध्ये शेवटी हा 5 अंक आलेला आहे. 2025 या अंकांची बेरीज 9 येते आणि 9 अंक हा 8 अंकांना बरेचदा खूप चांगला सपोर्ट करत असतो. त्यामुळे 2025 मध्ये 8 अंकांच्या लोकांना जे 2024 मध्ये तुमचे रिलेशन खराब झाले असतील, नातेसंबंध बिघडलेले असतील, ते 2025 मध्ये चांगले सुधारू शकतात आणि चांगले निर्णय तुम्हाला घेता येतील, चांगले इफेक्ट तुम्हाला दिसून येतील. 2025 मध्ये आपल्याला फेब्रुवारी, एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवास शक्यतो या महिन्यामध्ये टाळावेत किंवा प्रवास करत असताना आपण या 3 महिन्यांमध्ये विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या महिन्यामध्ये तब्येतीची सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. तर ही एक काळजी आपल्याला काळजीच्या अनुषंगाने तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. 8 अंकांची व्यक्ती ही खूप चांगली शिक्षक असतात. यांना ज्ञान खूप चांगलं असतं. विविध क्षेत्रामध्ये हे टीचिंगचे कामं करू शकतात. नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करू शकतात आणि 2025 मध्ये यांना चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. एक नवीन ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत. नोकरी असेल, व्यवसाय असेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये यांना एक चांगली नवीन ऑफिसेस घेण्याची किंवा नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी निश्चित मिळू शकणार आहे. त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही. यांचे जे शुभ अंक असतात ते 1, 3, 5, 6, 7 आणि 9 अंक हे यांचे शुभ अंक असतात. शक्यतो 2 अंकावरती म्हणजे 2 अंक म्हणजे कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 4, 13, 22, 31 तारखेला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की 8 अंकांनी जेवढं आध्यात्मिक राहाल, जेवढं स्पिरिच्युअलिटी फॉलो करताल, हे तेवढं तुम्हाला शुभ फळं देणार आहेत. थोडा जरी आपल्याला अहंकार झाला, गर्व झाला तरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागत असतं. आता अल्लू अर्जुन यांची जन्मतारीख जर आपण पाहिली तर ती 8च होती आणि 2024 हे 8 अंकावच होतं. त्यामुळे त्यांचा पुष्पा 2 हा चित्रपट आला, बराचसा गाजला. परंतु 4 अंक अशुभ होता. त्यामुळं 13 डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि या महिन्यामध्ये त्यांना बऱ्याच त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं अशा अनुषंगाने सुद्धा गोष्टी आपल्यासोबत अशा स्वरूपामध्ये घडू शकतात. त्यामुळे एक महत्वाची बाब अशी आहे की ज्या व्यक्तीची जन्मतारीख 4, 13, 22, 31 असते किंवा 8, 17, 26 असते, यांच्यामध्ये पॉवर प्रचंड असते. परंतु यांना आध्यात्मिक राहणं स्टार्ट टू एंड हे अत्यंत गरजेचं असतं. त्याचप्रमाणे विविध स्वरूपामध्ये विविध लोकांना, गरजू लोकांना यांना यथाशक्ती मदत करण्याची अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही मदत करताल प्राणीमात्रांना, मुक्या प्राण्यांना तुम्ही जेवढं अन्नदान करताल तेवढं तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल घडू शकतात आणि त्या अनुषंगानेच
आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत त्या लोकांना 8 अंकांच्या व्यक्तींनी किंवा ऑगस्टमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींनी किंवा पूर्ण जन्मतारखेची टोटल 8 असलेल्या व्यक्तींनी जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरजू विद्यार्थ्यांना जर मदत केली तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल दिसून येतील. 8 अंकांच्या लोकांना शक्यतो कुणाची कामे पटत नसतात आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत असतं. यावर उपाय हाच आहे की तुम्ही जेवढं जास्त आध्यात्मिक राहताल, जेवढं जास्त मंत्र साधना करताल किंवा दान धर्म करताल किंवा लोकांचे आशीर्वाद घेताल त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये अत्यंत चांगले बदल घडू शकतात. त्याप्रमाणे आपण आणि नातेसंबंध जोडताना विशेषतः काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की खोट्या लोकांपासून आपल्याला लांब राहणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला मनस्ताप होणं हे साहजिक आहे. तर ही एक काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि शक्यतो भ्रष्टाचार स्वरूपातली कोणत्याही प्रकारची कामे करू नयेत, नाहीतर आपल्या जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हे 4 आणि 8 अंकांची तत्वच अशी असतात की त्या अनुषंगाने आपल्याला राहणीमान आपली बदलावी लागत असते. 2024 मध्ये आपल्याला चांगली संधी उपलब्ध होणार आहे, याचा आपण निश्चितच फायदा घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करा. जास्तीत जास्त स्काय ब्लू कलर, त्यानंतर नेव्ही ब्लू कलर, गोल्डन कलर, कॉफी कलर ह्या कलरचा तुम्ही जेवढा जास्त यूज करताल, त्यानंतर पिवळा रंग, सोनेरी रंग ह्यांचा तुम्ही जास्तीत जास्त यूज करा. ATM पिन कोड नंबरची टोटल ही 6 अंकावरती आणा, 1 अंकावरती आणा किंवा 3 अंकावरती आणा किंवा 7 अंकाव किंवा 9 अंकाव सुद्धा या वर्षामध्ये आपल्याला चालणार